नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज दुर्गा सप्तशतीचा दुसऱ्या अध्यायाचे वाचन करणार आहे. अध्याय दुसरा. ध्यान. माला रत्नापहाती गदा परशुपद्मही दंडवज्र ढाल सोम कुंभजल घंटिका अहा गौरी सुलक्षणी भासे शूळधारी स्मिताननी कमलसुंदरी ललना लक्ष्मी अंबेस मम वंदन. ओम ह्रीं. ऋषी म्हणाले, देवदानव युद्धांती शतदी वर्षे संपली. महर्षी राजा दैत्यांचा देवांचा इंद्रही लढे. युद्धात या असुरांनी देव लोळविले रणी. देवेंद्रालाही जिंकून देव बंदीत ठेवले. पराभूत जाहले देव ब्रह्मा घेऊन संगती. शेषशायी श्री विष्णू वैकुंठात पातले. प्रभुला प्रार्थितो ब्रह्मा भगवन महिष मातला. सकल देवा जिंकोनी आम्हा हकलुनी दिले. इंद्र अग्नि सूर्य यम चंद्र वरुण बापडे. सत्वयुक्त या देवांची धूळधाण उडविली. हाकुनी दिलेलो आम्ही येथे आलो असू. अधिकारावीण निस्तेज सकल जाहलो असे. झालेली दैना सांगता दैत्यांनी देव जिंकिता. श्री विष्णूस चरण येऊनी दैत्यांपासून रक्षण्या. संकटमुक्त करा देवा मधुला मारिले तसे. देवांचे दुःख ऐकोनी कोप त्याचा सरेचिना. ऐकता गाढाणे देवांचे रागाने भ्रुकुटी ताणिली. थरथरे विष्णू संतापे अवघे ब्रह्मांड हालले. श्रीहरीच्या रागे श्रीमुखातून तेज निघे. अलौकिक तसेच तेज ब्रह्मा शिवमुखातून. अन्य देवाचेही तसे तेज इंद्र तेज त्यात मिळे. एकवटून या तेजांचा तेजस्वी पर्वत जाहला. ज्वलंत या लावण्याची ज्वाला उसळली तदा. दाही दिशा त्या योगे पेटल्या वाटती जणू. अतुल तेज शक्तीला या देवांनी दान मांडिले. त्यातून नारी रूपाचा त्यावेळी अवतार घडे. विष्णू तेजातुनी हात शिवतेज वदन जाहले. यमतेजातुनी केस अशी दुर्गा प्रकटली. चंद्रतेजे वक्ष दोन्ही. इंद्रतेजे मध्यभागही. वरुणतेजाने जंघा अवनी तेजे नितंबही. पद्मपुष्प ब्रह्मतेजे सूर्यतेजे करांगुली. वसुतेजामुळे बोटे कुबेर नासिका घडे. दंतावली ब्रह्मतेजे अग्नितेजे नेत्र भासती. भ्रुकुटी सुषमा तेजे वायू कर्णप्रकाशवी. असा हा सर्व देवांचा तेजो राशी समुच्चय होऊन प्रगटे दुर्गा महिषासुर मारण्या. शंभू शूळातुनी शूळ नवदुर्गेस अर्पिता. चक्रातुनी निर्मुनी चक्र श्री विष्णू समर्पित. वरुण ते तसे शंख अग्नीनेही शक्तीही तशी. धनुषासहित बाण भाते वायू समर्पित तिला. स्वतःच्या बाणातुनी बाण इंद्र बनवितो नवा. ऐरावत कंठामधली घंटा देवेंद्र अर्पितो. कालदंडातुनी दंड वरुण पाश ते तसे. चूडामणी शिरी कुंडले कटी किणकिण मेखला. भुजावरी मणी चंद्र पायी नुपुर केयूर. रत्ने तेजांगुली हाती कंठी मणी आर शोभतो. नाना दिव्य रत्नालंकारे युक्त देवीस पाहता. विश्वकर्मा विजये देई देवीस परशुत्वरे. अशा अजय अस्त्रांनी त्यांनी अंबा गौरविली. प्रसन्न पद्मपुष्पांची मालाही अर्पिली तिला. सागरातील पंकजमाला दुर्गेला त्या सुशोभित. नगराज हिमगिरी देई सिंह अनरत्नभूषणे. रिक्तपात्री मधु देई देवांचा कोशधारक. नागराज शेष गौरीला मणिहार समर्पितो. उरल्या अन्न देवांनी शस्त्रालंकार देऊनी. शक्तीला तिच्या पाठिंबा देऊनी जय बोलले. जयकार देवी गर्जना आकाशी साद उमटुनी. त्रिलोक थरकले भीतीने सप्तसागर खवळले. पृथ्वी डोल डळमळे महामेरू गडाडली. अखंड देवी जयकारे देव संतुष्ट जाहले. सिंहवाहिनी दुर्गेला देव आमंत्रिती मुदे. ऋषीमुनी जाहले मग्न दुर्गेच्या स्तोत्र गायनी. भक्तीने नम्र झालेले मुनी देखुनी तोषती. विस्मये शुब्ध झालेले दुर्गेने पाहिले तदा. पाहुनी अशी स्थिती दैत्यात गोंधळ माजला. सारी सेना तशी शस्त्रे घेऊन रणी उतरली. क्रोधाने थरथरणारे दैत्यही गरजू लागले. असुर सैन्यासह येता रागे देवीस पाहुनी.
परी तिच्या तेजाने तिन्ही लोक उजाळले. एक एक पद टाकोनी त्रिलोक जिंकिते जणू. शिरोभूषण तेजांचे तेजदान नभांगणी. घनुटनत्कारे देवीच्या पाताळ संतापले तदा. हजारो हातांनी तिने दाही निशा कवळिल्या. देवीच्या नाशासाठी दैत्यांनी युद्ध मांडिले. महिषासुर आज्ञेने झुंजारंभ जाहला. मुक्तास्त्र अलंकारे दश दिशा विस्फारित. सेनापती महिषाचा चिक्षुर उतरे रणी. चतुरंग सैन्य आणोनी चामर उतरला तिथे. 8,000 रथांसह येतो उपग्र दैत्यही. महाहनु दैत्याचे कोटी सैन्य जमे रणी. असिलोमा दैत्यसेना 5 कोटी खडी तिथे. बाष्कल रणभूमीत लाखो रथीसह लढे. परिवारित असुर अश्वगज दळांसह. अन्य राक्षसांनी तेथे देवीशी युद्ध छेडले. मुख्य महिषासुर त्यात कोटींनी सैन्य आणतो. प्रचंड त्याची सेना उग्रास्त्रे गजाश्वदळे. देवीशी झुंजताना शक्ती तोमर मारिली. बाण मुसळ परशु पट्ट गोफणींनी रणी लढे. घालुनी तिच्यावर घाव शस्त्रास्त्रांचे अनेकसे. लढता लढता दैत्य तोमरास्त्र टाकीत. इतरही भयानक शक्ती देवीवर सोडिल्या. आसीधारेने देवीला मारण्या दैत्य धावता. लीलया खेळवूनी त्याला देवीने ठार मारिले. वर्षाव शस्त्रशक्तींचा गौरी स्पर्शात संपला. अशा अपूर्व संग्रामी देवीने असुर मारिले. थांबलेले ऋषीमुनी देवीच्या स्तोत्र गायना. त्यांना पाहून उत्साहे आणखी दैत्य मारिले. अपार शस्त्रे शक्ती देवी असुरावर सोडिता. देवीचाही शार्दूल रागे दैत्य सैन्यातून घुसे. देवशक्तीही भारलेले देवी गण दैत्य मारिता. ज्या हाती जे जे शस्त्र त्याने तो दैत्य कापतो. असुरनाश होताना शंख दुदुंबी फुंकित. मृदुंग भेरी आवाजे रणी कल्लोळ मातला. शक्ती गदा तशी अस्त्रे घेऊन असुर मारिता. घणघण घंटा नाद मरता दैत्य ऐकती. कित्येक वज्रशस्त्रांनी दुर्गेने दैत्य खंडिले. बांधून कित्येक शत्रू गण ओढून मारिती. तलवारीच्या माराने असुर किती तोडले. गदेच्या टोल्यांनी किती किती गगन पाहती. मुसळमारांनी किती किती रणी रक्त ओकले. छातीत शूळ गेल्याने शत्रू ते संपले किती. कमरेतील वारांनी देवीने दैत्य मारिता. तिजवरी अखंड बाणांचा रणी पाऊस पाडिला. बाहू शिर पाय हात कित्येकांनी गमावले. पोट फाडिता कित्येकांचे किती मस्तक छेदिले. छिन्न भिन्न महादैत्य भूवर लोळले किती. गंभीर घायाळ होऊनी झुंजती ते पुन्हा पुन्हा. अनेक वार शस्त्रांचे देवीवर घाव घालुनी. अवसानाने किती दैत्य लढती मस्तकाविणे. आणखी दैत्य कित्येक शस्त्रांसहित नाचून समोरी येत दुर्गेच्या वज्रखडक शक्ती घेऊनी. त्यांना ढकलून रागाने महादैत्य शस्त्र चालवी. रणामध्ये तये वेळी रक्तांचे पूर वाहिले. ढीग असुर प्रेतांचा गजाश्व भूवर लोळती. उरले शत्रू गौरीने निर्दारुण रणी टाकले. प्रेतांचे पर्वत जमले घास अनफत्तरा परी. रागाने गर्जिती सिंह आयाळ विस्फारुनी तदा. मुख्य शत्रू रणामध्ये देवीवर घाव घालिता. महिषादी सर्व दैत्यांशी दुर्गा झुंजे गणांसह. मोठ्या विजयाने देवीच्या आनंदोन्माद जाहला. स्वर्गातून मुदे देव तिजवरी उधळती फुले. सावर्णिक मन्वंतरामधील श्री मार्कंडेय पुराणांतर्गत देवी दुर्गा सप्तशती महात्म्याचा महिषासुरवध नावाचा 2रा अध्याय संपला. शुभं भवतु.